नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दोडका। ही दोडक्याची सुक्की भाजी बनवणार आहे। ह्याला काय म्हणतात, तुरई बी म्हणतात ना याला। तर आपण पहिल्यांदा ह्याला छिलून घ्यायचं आहे छानपैकी। छिलून घेऊन मस्त मध्ये आपण ह्याला आता आपण हे छानपैकी आपण हे असे बारीक छिलून असे बारीक बारीक पीस केलेले आहे। आता आपण हे साईडला ठेवूया। आता आपण हे चॉपर मध्ये आपण कांदा, हिरवी मिरची एक, परत थोडंसं लसूण आणि अद्रक थोडंसं, बरोबर आपण हे थोडीशी कोथिंबीर, हे आपल्याला सगळं चॉपर हे आपल्याला पूर्ण चॉपरमधून बारीक करायचं आहे। छानपैकी आपलं बारीक झालेलं आहे। आता आपण टमाटर चॉपरने बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हे सगळं वाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात घालायचं आहे तेल उडतं मंडळी ना, त्यामुळं असं करायला लागतं। आपण ह्याला मस्त मध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। हे फ्राय केल्याने जास्त ह्याला वेळ लागत नाही शिजायला, आणि आपण बारीक बारीक कापलेलं आहे ना, त्याचा काप केलेला आहे, त्यामुळे हे थोडं गॅस फुल करून आपण ह्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यात आपण टाकायचं आहे जिरं, थोडंसं टाकायचे मोहरी, आणि आपल्याला थोडंसं कढीपत्ता, बरोबर आपल्याला काय टाकायचं कांदा कढीपत्ता, हे आपण छानपैकी आपण फ्राय करून घ्यायचं आहे। हे लवकर शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं, मीठ टाकून आपल्याला छानपैकी हलवायचं। त्याच्याबरोबर आपल्याला घालायचं आहे आपण बारीक पिसलेला टमाटर। ह्यात घालायची आपल्याला थोडीशी हळद, घालायची आपल्याला हे थोडंसं चवीपुरतं लाल तिखट, ह्यात घालायचं आपल्याला शेंगदाण्याचा थोडासा कूट। आता हे आपण फ्राय केलेले तुरई टाकायचे, वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची। थोडं आपण भाजी झाल्यानंतर, आता ह्याला जास्त बिलकुल वेळ लागणार नाही शिजायला। आपण ह्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे, थोडंसं हलकंसं। आता आपण ह्याला मंद आचेवरती झाकून टाकायचं। आता आपली भाजी बघूया आपण। आपली भाजी एकदम छानपैकी सुकी झालेली आहे, मस्त तुरईची। खूप छान झालेली आहे। मंडळी, ही जी तुरीची भाजी आहे ना, खूप छान लागते, आणि ह्याची चटणी तर चटणी पण खूप छान लागते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।